नमस्कार मित्रांनो, आज आपण कर्नाटक राज्यातील एक महत्त्वाचे धरण पाहणार आहोत, ते म्हणजे अलमट्टी धरण। हे धरण विजापूर आणि बागलकोट या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे। हे धरण बागेवाडी तालुक्यात निडगुंडी गावाजवळ आहे। अलमट्टी हे धरण कोल्हापूर शहरापासून 232 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण विजापूर शहरापासून 71 किलोमीटर अंतरावर तर बागलकोट शहरापासून 46 किलोमीटर अंतरावर आहे। अलमट्टी हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे। कृष्णा नदीचा उगम महाबलेश्वरला होऊन ती सातारा, कराड, सांगली ह्या गावांमधून शिरोळ तालुक्यातून कर्नाटकात प्रवेश करते। निडगुंडी गावाजवळ घटप्रभा आणि कृष्णा यांचा संगम होतो। ह्या संगमाच्याच पुढे अलमट्टी हे धरण 2000 ते 2005 या काळामध्ये बांधण्यात आलेले होते। कृष्णा नदीला कराड शेजारी कोयना, सांगली शेजारी वारणा, नरसोबाची वाडी शेजारी पंचगंगा, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दूधगंगा, निडगुंडी गावाजवळ घटप्रभा ह्या प्रमुख नद्या मिळतात। ह्या सर्व नद्यांचे पाणी एका अलमट्टी धरणामध्ये येते। अलमट्टी धरणाची उंची 52.24 मीटर म्हणजेच 171.39 फूट आहे। या धरणाची लांबी 1564.83 मीटर म्हणजेच 5133.96 फूट आहे। अलमट्टी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 123.09 TMC म्हणजेच 1,23,090 दशलक्ष घनफूट इतकी आहे। तसेच या धरणाची उपयुक्त क्षमता 105.44 TMC म्हणजेच 1,05,440 दशलक्ष घनफूट इतकी आहे। अलमट्टी धरणाला 26 दरवाजे आहेत। अलमट्टी धरणाच्या जलाशयाला लाल बहादूर शास्त्री जलाशय असे म्हणतात। मित्रांनो, तुम्ही न्यूजवर पाहिले असेल की अलमट्टीमुळे कोल्हापूर सांगली भागात पूर आला। तर मित्रांनो, ह्याचे कारण डायरेक्ट जरी अलमट्टी हे धरण नसले तरी इनडायरेक्टली त्याचा संबंध आहे। कारण सांगलीपासून पुढे कृष्णा कर्नाटकात जाते आणि पुढे एकमेव धरण अलमट्टी आहे। जर धरणातून पाणी अडवून धरले तर सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या भागात जर जास्त पाऊस झाला तर नद्या फुल भरून वाहतात आणि तेच जर पाणी पुढे जाण्यापासून अडवले असेल तर त्याचा फुगारा मागे येतो आणि नद्यांमधून येणारे पाणी पुढे ज्या गतीने जायला पाहिजे त्या गतीने जात नाही आणि म्हणून पाणी पाठीमागे तुंबते आणि त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते। आणि कोल्हापूरमध्ये पूर येण्यासाठी अजून दुसरी पण काही कारणे आहेत, ती म्हणजे नदीपात्रात केलेले अतिक्रमण। ह्यामुळे नदीपात्र अरुंद झाले आहे। म्हणून अशी एक ना अनेक कारणे कोल्हापूर आणि सांगली भागात पूर येण्यासाठी आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।